प्रतिभा ही कधी ठरवून जन्म घेत नाही. ती कुठे जन्म घेईल, कोणाच्या घरी जन्मेल, परिस्थिती, पैसा, प्रसिद्धी या कुठल्याच गोष्टीचं तिला वावडं नाही. अशीच काही दोन प्रतिभावान गुणी बालकं आपल्यासोबत आहेत. एक ज्यानं गेले काही दिवस त्याच्या भाषणानं संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडलाय असा वस्ताद घनश्याम, आणि दुसरी एक जबरदस्त प्रतिभा असलेली, कुठल्याही प्रश्नाचं 3 वेळा उत्तर सांगितल्यानंतर ते कायमस्वरूपी स्मरणात ठेवणारी वैष्णवी. वैष्णवीशी आपण गप्पा मारूया. उभ्या महाराष्ट्रानं या अशा गुणी मुलांचा खरं गर्व करायला हवा. आपल्यासोबत सुरुवात घनश्यामपासून करूयात. घनश्याम, काय सांगशील? तू गेले 2-3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेचा विषय आहे. तू राजकारणावरती फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतोस. नेमकं कुठून तुला कळालं हे सगळं राजकारण आणि हे नेते, हे सगळं कुठून आलं, तुला समजलं कुठून? हे राजकारण नेते सगळं आपलंच असतं ना, आपल्यालाच असतं, पण ते समजून घेण्याची क्षमता बी आपल्यात पाहिजे. हे राजकारण ते आपल्यातून निर्माण होतं, पण ते आपलंच असतं ना. बर, तू भाषण बिषण कधी करायला शिकला? कुठं बघितलं कुणाचं भाषण वगैरे बघून असं तुला वाटलं की भाषण करायला पाहिजे? आजवर नाही. मी भाषण शिकताना कुणाचंच बघितलं नाही. मी भाषण शिकताना माझ्या आई वडिलांचा पूर्ण साथ होता. माझे आई वडील भाषण करून रात्र पाठ करून घेत होते. पण जेव्हा मी भाषण करता करता शिकलो, असं 8वीत 5वी पासूनच मला मनाने भाषण यायला लागलं. पण आधी मला माझ्या आई वडिलांची साथ होती. बर, तू आई वडिलांनी भाषण शिकवलं तुला इथपर्यंत सगळं ठीक आहे. तर तू आता म्हणालास की 5वी पासून तू जाम भाषण करायला लागलास. तू नेमकं कितवीला आहे आणि किती वर्षाचा आहे त्याच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. कितवीला आहेस तू? 8वीला आहे. किती वर्षाचा आहे? वय किती आहे तुझं? 14 लागले. पण आता तुझी उंची त्या मानाने फार कमी आहे. कशामुळे? काही डॉक्टरांकडे वगैरे गेलात तुम्ही, किंवा काय कारण आहे उंची कमी असायचं? माझी लई मोठं कुंडलिका आहे, ती सांगायची म्हणले आज दिवस नाही पूर्ण. आपले शेतकऱ्यांचे प्रश्न चालू ठेवा तुम्ही. बर, तुला शेतकऱ्यांच्या तुझ्या प्रश्नांकडे येऊया. आपल्यासोबत ही वैष्णवी दिदी आहे. तिला कुठलाही प्रश्न विचारला की ती त्याचं उत्तर देते. तिला 3 वेळेस जर सांगितला की ती त्याचं उत्तर देते. दीदी, काय सांगशील, जगातला सगळ्यात मोठा खंड कुठला आहे? आशिया. आशिया खंड जगातला सगळ्यात मोठा खंड आहे. बर, तुला संभाजी महाराज, शिवाजी महाराज आवडतात? शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? शहाजीराजे. बर, आणि मुलाचं? संभाजीराजे. संभाजी महाराज वाचलेस तू कधी? पण त्यांचं एक फेमस वाक्य आहे फार, ते कुठलं? सिंहाच्या जबड्यात घालून आत मोजीन जात, अशी ही मराठ्यांची जात. बर, संभाजी महाराजांचे जे घोषवाक्य होतं, किंवा जे कायम संभाजी महाराजांच्या पराक्रमाशी जोडलं गेलं, ते वैष्णवी सांगते. पुन्हा आपण घनश्यामकडे जाऊयात. तुला काय वाटतं, एकूण आता तुला माध्यमांची जागा मिळाली आहे किंवा चर्चा करतात लोक तुझ्याबरोबर खूप, कसं असायला हवं महाराष्ट्रातलं राजकारण, किंवा नेते कसे असायला हवेत, काय वाटतं तुला? महाराष्ट्राचं राजकारण माझ्या सोयीने तरी बरोबर नाही चाललेलं मला असं वाटतंय. कारण याच्यामध्ये शेतकरी खूप आत्महत्या करायला लागलाय. सरकारने झोपेचं सोन घेतलंय. काय होतंय म्हणून नेमकं आज चाललंय राजकारण लय बेकार चाललंय. का बरं? काही शाळांना गॅरंटी नाही, पुन्हा मुलांची जाण्या येण्याची सोय नाही, काही गरीबाच्या मुली अडगळीत पडल्यात. मग असं का होतंय? का एखाद्या शेतकऱ्यांनी एका जन्म घेऊनच पाप केलाय का, असं मला वाटतंय बुवा. बर, शेतकऱ्यांनी जन्म घेऊन पाप केले का असं तुला वाटतं? तुला काय वाटतं, काय केलं म्हणजे हे सगळं बदलून जाईल? शेतकरी सुखी होईल, त्याच्या मुलींना शिक्षण मिळेल, रस्ते नीट होतील, असं तुला कधी काही विचार केलायस तू कशामुळे होईल, किंवा तुला काय करायला हवं? पण रस्त्यासाठी रस्त्यासाठी विजेसाठी एकाच दोघांचं काम नाही. मला गावकऱ्याची साथ लागल आणि मला गावकऱ्याची साथ बी. पण तसं नाही. आता कसं झालं, माझी बातमी गेली, आता माझी ऊर्जा तयार झाली, बबनदादाची त्यांची ऊर्जा तयार झाली, ती मला शोधत होते, मी त्यांना शोधत होतो. मग आता असं होईन, इथून पुढं
आम्हाला मला त्यांची गरज आहे, त्यांना माझी गरज आहे. अशी ती मला आदेश सोडणार, मी त्यांना, माझी दोघांचं चालू राहणार ना काम. मग आता आम्ही देश जाळण्याचा प्रयत्न चालूच आहे ना. तुला काय वाटतं, स्त्री भ्रूण हत्या थांबवायला पाहिजे का? कशी थांबवायची? म्हणजे मला असं वाटतंय, स्त्री भ्रूण हत्या करणारे आता जगात थोडे कमी राहील. पहिले लय महाभयंकर राक्षस होते आणि आताची नवीन पिढी निर्मिती होती तेव्हा कमी होती. आणि स्त्री भ्रूण हत्यावर आज प्रत्येक महिला भाग घेतात असं होतंय. पण आता ते राक्षस कमी झाले. आम्ही जेव्हा राहायचो या पिढीत तेव्हा स्त्री भ्रूण हत्या होणार शक्य नाही. महिलांचे अत्याचार, भ्रष्टाचार हे आम्ही थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न हे आम्हाला यश येईल ना. आता आमचं चालू आहे, तुमचं काम चालू आहे त्याच्यावर. स्त्री भ्रूण हत्या तुमच्या पिढीने थांबवली पाहिजे, ती सगळी थांबवली पाहिजे, म्हणजे थांबलीच पाहिजे. तुम्ही स्त्री भ्रूण हत्या म्हणजे उदाहरण आता आमची बहीण राहील त्या जागेवर, आमचं कोण राहील? मग असं नाही घडायला पाहिजे. बरं वैष्णवी दीदी, तू ऐकलं घनश्याम दादा कसं बोलतोय, तुला काय वाटतं, स्त्री भ्रूण हत्या कशी थांबवशील तू? स्त्री भ्रूण हत्या काय होते या विषयावर मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे. मुलगा झाला असा शब्द काळी पडला की साऱ्या घरात आनंदाची सरिता वाहू लागते. मुलगा झाला अशी बातमी नातेवाईकांना समजली की त्यांचेही ओढे नाले वाहू लागतात. या मुलाला एका स्त्रीने जन्म दिला असे काही जण काही काळ विसरून जातात. मुलींची संख्या वाढली तर मुलींची संख्या कमी झाली तर काही मुलांचे लग्नच होणार नाही. नववधू घरात आल्यानंतर तिला 4 ते 5 महिन्यातच मायरम पैसे आणण्याचा तगादा लावतात. या आईवडिलांची काही परिस्थिती पैसे देण्यासारखी नसते. तिचा मनोच्छेद केला जातो. ती शेवटी मरणाला जवळ करते आणि हे अतिशय गर्भित अशा स्वरूपाचं आहे. ही दोन्ही मुलं, त्यांची वय कमी आहेत. एक वस्ताद आहे, एक उस्ताद आहे. एक अकॅडमिक्समध्ये हुशार आहे, एक बोलायला अगदी चपखल आहे. सामाजिक विषय म्हटले की त्यांच्या काही भूमिका याच वयात तयार होणं ही सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणावी लागेल. ही मुलं उद्या ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळेस ज्या मोठमोठाल्या व्हॅक्युम्स आहेत समाजातल्या, या सगळ्या त्या भरून काढायसाठी या अशा चिमुकल्यांची गरज असणार आहे उद्यासाठी. एक ब्रेक घेऊ आपण छोटासा, त्यानंतर घनश्यामकडे जायचंय. घनश्यामला पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचंय, म्हणजे ही सगळी परिस्थिती तो एका झटक्यात बदलून टाकेल, ते आपण घनश्यामला विचारू. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत. एक उस्ताद आणि एक वस्ताद आपल्या सोबत आहे. पुन्हा वस्तादकडे जायचंय. या ब्रेकच्या दरम्यान त्यानं काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे उद्या आणि परवा त्याला अजित पवारांकडे आणि कारखान्यावर राहुल दादांकडे जायचंय. त्यांचं बोलवणं त्याला आलेलं आहे. त्याला आपण विचारूया, तुला काय वाटतं? हे सगळे प्रश्न तुझ्या समोरचे फार गंभीर आहेत तसे. मग उद्या जर तुला हे प्रश्न सोडवायचं म्हटलं तर काय आवडेल तुला? राजकारणात जायला आवडेल की कलेक्टर व्हायला आवडेल? सर असं म्हणलं, गंभीर म्हणलं तर प्रश्न गंभीर बी आणि नाही म्हणलं तर गंभीर नाही बी. कारण सगळ्यांच्या साथशिवाय साथ नाही असं म्हणतात. पण साथ लागली तर आहे ना. म्हणून मी काय म्हणतोय, जर मी उद्याच्या भविष्यात कलेक्टर झालो तर आज 75% शेतकरी आत्महत्या करतात आणि काही शाळेंना गृहांनाही शिक्षकांचे संसार उघड्या पायड्यात खोला अभ्यास करायचं म्हणलं तर शिक्षकांनी काही बांधायला खुर्पी घेऊन जायचं का? असं कसं होतंय? सरकार कुठं झोपलंय का? मला असं म्हणायचंय, तुम्ही म्हणता झोपलं नाही, पण झोपीचं मीच घेतलेलं उठवत नाही येत. सॉंग घेतले त्यांनी, त्यांना काय उठवता येत नाही. मला सांग, तुला हे शेती बीती कसं काय कळतं इतकं? तुझ्या घरी शेती आहे? हो. किती शेती? मामा, काय काय लावलंय शेतीत? शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकरी शेतातच कुटायसाठी आमचा जन्म झालाय. पण इतका आती नसताना देवाचं काय आम्ही पाय धुतलं नाहीत का? मग देव इतका आती कसं करतोय? मग या पर्याचे कर माफ करतोय, पुन्हा टोल माफ करतोय. मग शेतकऱ्यासाठी करताना का माफ नाही करीत? मला असं आव्हान व्हावा की सरकारने शेतकऱ्याला अनुदान द्यायलाच पाहिजे 100%. त्याला हक्क आहे ठेव. पण सरकार अनुदान देतात पण ते कुठं जात हेच कळत नाही आम्हाला. तुमच्याकडे येत नाही काय अनुदान? शेतकऱ्यापर्यंत येत नाही. तुम्हाला माझं बोलणं पटणार
नाही. टीभर पेरणी झाली तरी धान्य उगवणं म्हणले अहो शेतकरी जीव द्यायचा का नाही देईन. बर, परिस्थिती खरंच गंभीर आहे तशी शेतकऱ्याची. एकूण सगळं गंभीर बघित म्हणजे जीव देतात यारीने डायरेक्ट. बर घरी घरच्यांचा ताण, बँकेत कर्जाचा ताण, घर बांधल्याशिवाय पर्याय नाही, कर्ज घ्यायचं. इकडं किराणा भराय म्हणलं तरी सावकाराचं कर्ज. मग शेतकरी जीव नाही द्यायचं म्हणल्यावर गंभीर म्हणजे अत्यंत गंभीर आहे. तुमच्या घरी कोणी राजकारणी आहे का रे? मामा, काका किंवा आजोबा वगैरे? अजिबात नाही. राजकारण्यांचा का राजकारण्यामध्ये करताय वडीत आहे तुम्ही? अहो नाही तुम्ही जरा नाही राजकारण्यामध्ये वडण्याचा संबंधच नाही ना. नाही तसं नाही, मी जरा माघार घेतो. मी काय नाही म्हणतो, तुम्ही आजच्या संबंध नका मारू, राजकारणी मध्ये घेऊच नका. राजकारणी नंतर घेऊ आपण. बरं मग आधी काय घ्यायचं? आणि शेतकऱ्यांची बरं हां सांगा, शेतकऱ्यांच्या तुमच्या घरच्या शेतीत काय काय पिकतंय? आमच्या शेतीत असं आहे, पीक आहे तर बाजार नाही, बाजार आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर पीक नाही. अहो पण पीक काय आहे? पीक आता लिंबुनी. लिंबाची बाग आहे काय? हा. अजून? आणि पण बाग जळून गेल्यात. कशामुळं? पाणी. अरे पाणी नाही. हा पाणी त्याला पण नाही. उद्यापासून येरी पाणी प्यायला जावं लागेल. येरी चला ना थोडंभर. मग असं होतंय आम्हाला तर शिक्षणाची आवश्यक आहे. मग असं होतंय आम्हाला कलेक्टर बनण्याची इच्छा आहे. पण असं हो का आमच्या शिक्षकांना पगार नाही, आम्हाला जाण्याची वेळ नाही. मादेवाडीपासून 3 किलोमीटर आहे मादेवाडी गावातून. जायला यायला काय नाही तुम्हाला हा. साधन. एकूण परिस्थिती जरा आम्ही जास्त. काही शेतकऱ्यांनी शासनाचं सुद्धा पाप केल्यामुळे बस आमची काही येत नाही. काही आम्हाला काही फुकट बसून येणार आहे का ती? बर तुम्ही पैसे देताय पण बस काहीतरी पण येत नाही. येत आता नाही. थोड्या वेळा आपण दीदीकडे जाऊयात. हा. तुला काय करायला आवडतं सगळ्यात जास्त? खेळायचं म्हटल्यावर काय खेळतेस? हॉकी खेळ असेच खेळते. सगळे असे भरपूर खेळ खेळते. तुम्ही काय खेळता नेते? क्रिकेट गावात काय क्रिकेट बिकेट खेळता का शाळेत? अजिबात नाही. आम्ही शेतकऱ्याची मुलं म्हणलं आम्हाला शेतातला धंदा ना, आम्हाला खेळायची ती ना, काय खेळ राहणार दुसरा? बरं ती बैलगाडी बनवायची, लाकडाची ती मोडायचं, त्याचा अवजार करायचं. शेतकऱ्याची मुलं म्हणले आमचा खेळ कोणता राहणार? का मग फाईल बनवायची का कुठं मजात? आमच्या नशिबात लिहिलंय का देवानी मस्त आराम करायचं, झोप मारायचं? आमच्या नशिबातला ती हिरवून घेतलंय ना देवानी. पण मग आता शेतात काय काम नाही म्हटल्यावर काय करतात दिवसभर मग तुमच्या गावाकडचे लोक? कुठेतरी काम बघायची, काय करतात मग? पोरांना तर पिकून घालायचंय, पोरांना शाळा करायच्या म्हणल्या त्यांना नको का कुठेतरी कामाला जाईल? सरकार तर काही उठा ना बाबा. बर सरकार सरकारच्या कानाने भोंग लावलं तर सरकार जाग व्हायना. बर उलटा आमच्या घशातलं भोंग खाली झाला आता. नका तुमच्या घशातला भोंगा नीट राहू द्या जरा. नाही, ऐका की नाही, तुमच्या झालं. शाळेतली मुलं वर्गात किती मुलं आहेत? हा? वर्गात? आमच्या 8वी 9वी 10वी 110 मुले. 110 मुलं हा. आहेत. आणि मग त्यांच्यात कोणी मॉनिटर बिनिटर आहे का तुमच्यात? असं जरा हा. रुबाबदार- मॉनिटर कोणी नाही. नाही का? तुम्ही शाळेत भाषण करता का? लई कशावर करता? सारे विषयावर. शिवाजी महाराजांवर? हा. काय काय जरा सांगा की एखादा डायलॉग शिवाजी हा? महाराजांवर भाषणातला. मामा माझे ना काय सांगायचे आता आहे ती बरं. बर डायलॉग ती आज तुम्ही जर आता सांगितली असतील तयारी मी करून आलो असतो. पण आता मला असं झालंय इकडं आरण इकडं वेळ. आता आमच्याची इतकी परिस्थिती अवघड झाली, आम्हाला काहीतरी करावं लागेल. आता आमचा मार्ग आम्हाला शोधला पाहिजे. बर आता कसं आहे सरकारच्या कानाला भोंग बांधलं ना तरी काही उपयोगच नाही. तुम्ही सरकारवर लयच तापून इकडे काय तापून म्हणजे असं झालंय काही सरकार समोर आलं तर काय करणार? ते सरकारचे मुख्यमंत्री जर आले श्रीगोंद्यात तर काय भेटणार आहे का? सरकारला सांगावं लागेल आहे तर शेतकरी गारतावर आहे तर कशाला मोकरण तापितात त्यांना बी. तापल्यावर काय खरं नाही. हं. अहो काय झालंय तुम्ही जर बघाल तर तुम्ही बघणार नाही. आम्हाला भराळ्याच्या वरून जावं लागतंय. बर तर कसं व्हायचं बाबा? तुमच्या शाळेतला आणि कोणी तुमच्यासारखं गप्पा मारतं का? असं एवढं मोठ्या गप्पा करतं का? कशाला कोण करेल? मग तुम्हाला शाळेत बोर होत नाही का? कोणाला घेणं देणं आहे? जी मराठी ती मराठी, जी जगती ती जगती. बर कोण कोणाला ऍडजस्ट करणार आहे? बर मग तुम्ही शाळेत काय गप्पा मारता मित्रांबरोबर? गप्पाच काय
आता पोरं म्हणल्यावर काय गप्पा मारणार? तुला सहलीला जायची काय? बर तुला यायची काय? हा. अरे बाबा सहलीला पण तू मोठ्याच्या घरचा, आम्हाला शाळेत जायला पैसा नाही तर सहलीचं कुठं काढतो? आमच्या सरच प्रमाण नाहीत, आमच्या सरांना पगार नाही. त्यांची तीच उघड्यावर आली तर आमची सहल कुठून जायची भाऊ? बर सहलीला जायची पण जरा अडचण आहे. तुम्हाला ते बाळासाहेब ठाकरे होते आठवते का? हा बाळासाहेब ठाकरेंचं बोलणं लय जोरात राव. तुम्हाला मला आवडायचं काही का? कुणाच्या टीका नाही करायची. बोलणं दिन नाही, आजू नाही. का चांगले आहे ते आपल्यासाठी. हा ना, मग तुम्हाला हा कोणता माणूस असो, बाहेरच्या गावातला असो आपला असो, त्याला चहा पाजल्याशिवाय जाऊनच नाही देणार. आज ते बाळासाहेब ठाकरे. तुम्ही कधी भेटलाय का त्यांना? हा कधी भाषण ऐकलंय का त्यांचं? मग किती जोरात भाषण करणार? कोणाचं भाषण आवडतं तुम्हाला? त्यांचं म्हणजे त्यांचं सारा ज्वर शिका तो डायरेक्ट माईक मध्येच सोडणार. हा. बाळासाहेब ठाकरे डायरेक्ट त्यांचा पहिला मुद्दा असा आहे. आणि मग या बाया पिया माग इथं 4-2 माईक. बर आज त्यांचा पहिला मुद्दा आहे. आणि मग त्यांचं भाषण सुरू. घनश्याम दादा, राजकीय पक्षात जायचं म्हटलं तर कुठल्या पक्षात जाणार तुम्ही? काय कुणाच्याच विरोधात बोलत नाही तुम्ही, कसं राजकारण व्हायचं? नाही मामा, आप सारे पक्ष माझेच, कारण मला मतदानाचा अधिकार नाही. मग कशाला कुणाची टीका करायची? पण सरकारला माझं एकच सांगणं आहे बाबा, कवर गरीबाच्या मुलाचे हाड मोडीतो, कशाला कवर आमच्या आईबाप मारतोय? एकदाची तरी जीव घे. आता सरकारने काय केलंय, सगळी डायरेक्ट वड की टाक पोलीस, दर की फेक मिलिटरी मध्ये. तुम्ही घाबरताय का? पोलिसांनी पकडायला बिकडायला घाबरत नाही ना? हा? पोलीस बिलीस पकडायला आले तर घाबरत नाही ना? सरकारच्या विरोधात बोलताय. अहो काय काय घाबरायचं कारण? सरकारनेच आम्हाला कायदा दिलाय. जेव्हा मोठा माणूस चुकीचं पाऊल टाकताय तेव्हा तुम्ही जरा करण्याचं काम करा. लहान मुलांना तुम्ही चुकीचं पाऊल टाकताना तुम्ही दुरुस्त करता तेव्हा त्यांना हक्क आहे. मग आम्हाला हक्क नको आमचा हक्क बजवाया? मला असा प्रश्न पडाय, सरकारला झालंय तरी काय? बर, सरकारला झालंय तरी काय असा प्रश्न घनश्याम दादांना पडलाय आणि तो तुमच्या बरोबरच सगळ्यांनाही पडलेला आहे. घनश्याम दादा उत्तर शोधतायत, आपणही त्याचे उत्तर शोधायला पाहिजे. अशा जबरदस्त प्रतिभा असलेल्या मुलांची महाराष्ट्राला गरज आहे, जी महाराष्ट्र उद्याचा घडवणार आहे. आता इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त IBN.